स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला माहिती आहे की आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या यूट्यूब चॅनलकडून आपल्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर आणखीन एक पेपरला जाहिरात आलेली आहे. लोकमत पेपर तुम्ही आजचा बघा. आजच्या लोकमत पेपरला महाराष्ट्र राज्यामध्ये आणखीन एकदा नवीन पोलीस भरती 100% होणार आणि ह्याची सूत्र हालचाली चालू झाली आहे. त्याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला देणार आणि मुंबईचे वेटिंग लिस्टवाल्यांना MSFमध्ये जॉईनिंग मिळणार आहे. जे वेटिंग लिस्टमध्ये राहिलेले आहेत, वेटिंग लिस्टमध्ये आलेले आहेत, त्यांचं आणखीन एकदा वेटिंग लिस्ट उघडणार आहे आणि ती कधी उघडणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो महाराष्ट्रामध्ये नवीन पोलीस भरतीची नवीन जाहिरात ही लवकरच सादर होणार आहे. 1 मार्च ते 8 मार्चच्या दरम्यान नवीन पोलीस भरतीची जाहिरात पेपरमध्ये आज सविस्तर दिलेला आहे मित्रांनो. कारण की मी तुम्हाला कुठलीही आमची माहिती सांगत नाही, एकदम ओरिजिनल माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत असते. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. तर 1 मार्च ते 8 मार्चपर्यंत ह्या नवीन पोलीस भरतीची जाहिरात ही आपल्याला बघायला मिळणार आहे, अधिकृत वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. आता जर राहिला महत्त्वाचा मुद्दा तो नवीन पोलीस भरतीचं ग्राउंड कधी होणार, तर ग्राउंड जे आहे ते एप्रिल आणि मेमध्ये 2 महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही जर पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या तयारी लागला असाल तर आताच लागा. कारण की फक्त 1.5 महिना राहिलेला आपल्या हातामध्ये आणि हे ग्राउंड आपल्याला लवकरच सामोरे जायचं आहे. लवकरच या परीक्षेचं फॉर्म चालू होतील, लवकरच वय वाढ काय होण्याचे संपूर्ण आपल्याला अपडेट येईलच. का बऱ्याच जणांचा मनात शंका आहे की सर वय वाढ होणार का, वय वाढ होणार का. मी तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, वय वाढ ज्यावेळेस गेल्या वर्षी जशी लागू होती तशीच यावेळेस लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका आणू नका की वय वाढ होणार किंवा काय, असलं काही होणार नाही. जे पोलीस भरतीला नियमानं वय दिलेलं आहे तेच वय ह्याच्यामध्ये लागू असणार आहे. कुठल्या कास्टचं तुम्ही फॉर्म भरायचा आहे, कुठल्या सर्टिफिकेट तुमच्याकडे चालणार आहे. समांतर आरक्षण असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल काढून ठेवावं लागणार आहे मित्रांनो. कारण की जर तुमच्याकडे समांतर आरक्षणाचा प्रकार असेल, कुठलंही सर्टिफिकेट असू द्या आरक्षणचं, तुम्ही EWS असू द्या, OBC असू द्या, SCBC असू द्या, ST NT SC कुठलीही तुमची कास्ट त्याला तुम्हाला एकच नवीन विद्यार्थ्यांना माहीत नसतं की नॉन क्रिमिनल कशामुळे लागतं. जर तुम्ही समांतर आरक्षणाचा प्रकार असेल तुमच्याकडे तर तुम्हाला नॉन क्रिमिनल लागतं आणि जर तुम्ही ओपनमधनं फॉर्म भरला असाल तर तुम्हाला कुठलंही नॉन क्रिमिनल लागत नाही. ह्याची नोंद सर्वप्रथम घ्यायची आहे. कारण की जर तुम्हाला नॉन क्रिमिनल नसेल तर आताच काढून घ्या. फक्त आता फॉर्म लवकरच चालू होतील आणि अर्ज भरायला देखील चालू होईल. आणि फॉर्म निघाल्यापासून कमीत कमी 30 दिवसाची मुदत ह्याच्यात दिली असते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की लवकरच आता आपल्याला नॉन क्रिमिनल जे लागणार आहे ते लवकर काढून घ्या. ज्यांनी काढलं नसेल त्यांनी लवकर काढून घ्या. कारण हे कागदपत्र असेल तरच तुम्हाला पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की बऱ्याच जणांचा परत तिथं गेल्यावर ही होती की परीक्षेला तिथं फॉर्म भरताना बऱ्याच जणांना परत तिथं कळतं की आपल्याला नॉन क्रिमिनल लागतं. मग त्यामुळे तुम्हाला आधीच सांगत आहे की नॉन क्रिमिनल काढून घ्या. आता राहिला महत्त्वाचा मुद्दा की नवीन पोलीस भरतीची अपडेट आलेली आहे. त्याच्यामुळे सांगलेलं आहे की 1 मार्च ते 8 मार्चच्या दरम्यान जाहिरात येणार, म्हणजे येणार 100% येणार. याच्यावर कुठल्याही मनामध्ये शंका आणू नका. 1 मार्च ते 8 मार्चच्या दरम्यान ह्याची जाहिरात येणार आहे. आता राहिला महत्त्वाचा मुद्दा की मुंबई वेटिंग लिस्ट कधी उघडणार, तर मुंबईवाल्यांना जे राहिले त्यांना आपल्याला माहिती आहे की MSFमध्ये जॉईनिंग मिळत असते आणि MSF देखील कुठल्याही प्रकारचं वाईट नाही. ते देखील सरकारी फौज आहे आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही जॉईनिंग करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला पगार देखील चांगला असतो, राहण्याची खाण्याची सोय वेगळी असते, व्यवस्थित असते आणि ड्युटी देखील चांगली असते. त्यानंतर तुम्ही MSFमध्ये जॉईन करून पुढल्या भरतीमध्ये ट्राय करून नवीन पोलीस भरतीमध्ये देखील सामील होऊ शकता. त्याच्यामुळे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सूट देखील असते. MSF जवान म्हणल्यावर तुम्हाला आरक्षण त्याच्यामध्ये असतं, टक्केवारी असते. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे जर वेटिंगमध्ये असाल तर तुम्ही MSFमध्ये जॉईन 100% करू शकता. आणि काही जण काय होतात की MSFमध्ये जॉईन करायला नाकारतात कारण की नवीन पोलीस भरती तयारी करायला वेळ मिळत नाही असं बरेच जण म्हणतात. पण तसं काही नाही. त्याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला मार्कामध्ये सूट मिळू शकते. त्याच्यामुळे तुम्ही MSF फौज देखील जॉईन करू शकता. आणि नवीन पोलीस भरतीचे अपडेट आलेले त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पूर्णपणे पत्रक बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल काढलेलं आहे कारण की मी आता टेलिग्राम चॅनलवर टाकायला चालू केलेलं आहे परिपत्र. त्याच्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे आजची जाहिरात परिपत्रक पूर्णपणे अपडेट पोलीस भरतीची बघायला मिळेल. फक्त तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याला फॉलो करा. तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरतीची अपडेट वेळच्या वेळी ज्या मिनिटाला पडेल त्या मिनिटाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पूर्णपणे अपडेट येत असते. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. कारण की तुम्हाला पूर्ण अपडेट आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील काढलेला आहे. त्याच्यावर देखील तुम्ही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते देखील फॉलो करा. तर आता महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगितलं नवीन पोलीस भरती जाहिरात कधी येणार, तर 1 मार्च ते 8 मार्च दरम्यान नवीन पोलीस भरती जाहिरात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल आणि पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे ते पूर्णपणे परिपत्रक हातात असूनच ज्यावेळेस जाहीर त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे ह्या तारखेला जाहिरात येणार, ह्या तारखेला फॉर्म चालू होणार. मी तुम्हाला सांगितलं की 1 मार्च ते 8 मार्चपर्यंत जाहिरात येणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही मनामध्ये शंका नका. नवीन पोलीस भरती तयारी करत असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.